व्हेंचुरी वापरल्यामुळे आमच्या पाईपलाईनवर दबाव येतो. तर पाण्याद्वारे, ठिबकद्वारे, बिना मजूर, बिना इंधन, खत देण्यासाठी अजून काही यंत्रणा उपलब्ध आहेत का? अशी एक कमेंट एका शेतकरी दादाने काल मला विचारली होती. तर बघा, बरोबर आहे, कारण व्हेंचुरी कशी काम करते? पाण्याच्या डिफरन्सवर. आता ज्या शेतकऱ्यांना माहीत नाही त्यांच्याकरता थोडक्यात सांगतो की व्हेंचुरी म्हणजे पाण्यात विरघळणारे खतं डायरेक्ट तुमच्या पाण्याच्या माध्यमातून पिकाच्या मुळापर्यंत द्यायची यंत्रणा. याच्यासाठी कुठलीही इंधन लागत नाही, कुठलाही मजूर लागत नाही. पण याच्यामुळे प्रेशर डिफरन्सवर काम करते, तर मागे बॅक प्रेशर येतं आणि काही शेतकऱ्यांना अडचण होते. मग याच्यावर उपाय काय? तर तिथे त्यांनी फर्टिलायझर टँकचा उपयोग करावा. फर्टिलायझर टँक हा पाण्याच्या डिफरन्सवर काम नाही करत. तर फर्टिलायझर टँक म्हणजे काय असते? तर एक टँक येते ज्याला एक इनलेट असतं आणि एक आउटलेट असतं आणि एक क्लोज असते. तर याच्यामध्ये खतं भरून द्यायचे. एका बाजूने मुख्य पाईपलाईनचं पाणी त्यात येतं. एकदा ही टंकी भरली की ही टंकी पूर्णपणे ओसांडून तुमच्या मुख्य पाईपलाईनला परत जोडलेली असते आणि जसे ते खतं विरघळले जातील तसे ते पाईपलाईनच्या माध्यमातून तुमच्या झाडाच्या मुळापर्यंत जातात आणि व्हेंचुरी सारखेच सगळे फायदे भेटतात. पण यात फायदा काय? एक तर हे प्रेशर डिफरन्सवर काम करत नाही, त्याच्यामुळे याच्यात बॅक प्रेशर येत नाही. दुसरी गोष्ट की व्हेंचुरीमध्ये जे द्रावण तयार करावं लागतं ना, त्याच्यासाठी तरी मजूर लागतो. तर फर्टिलायझर टँकला तोही मजूर लागत नाही. तर शक्य असेल तोपर्यंत शेतकऱ्यांनी व्हेंचुरीच्या जागी फर्टिलायझर टँकचा उपयोग करावा, कारण ते वापरणं सोपं आहे. तुमच्याही मनात जर असाच काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न नक्की करेल. आणि हे व्हेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकबद्दल अजून काही डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तुम्ही तिथून ती पूर्ण व्हिडिओ बघू शकतात. आणि त्याच्यानंतरही तुमच्या मनात काही प्रश्न राहिले आणि तुम्हाला काही लगेच डाऊट क्लिअर करवायचे तर आमचे इंजिनियर तुमच्या सेवेसाठी हजरच आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 6 आमची पूर्ण इंजिनियर लोकांची टीम तुमचे फोन घ्यायला तत्पर असते. तुम्ही त्यांना कॉल करून तुमच्या मनातले डाऊट विचारू शकतात. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे.